चला तर आज आपण बनवणार आहोत झणझणीत असा खिचडी भात। खूप टेस्टी आणि खूप छान लागतो खिचडी भात। तर गरमागरम आपण आज खिचडी भात बनवणार आहोत। तर बघू शकता अर्धी वाटी मी घेतलाय तूर डाळ आणि 1 वाटी घेतलाय मी तांदूळ। हा जुना तांदूळ आहे त्यामुळे तो फुगतो। तर आपण घेतलाय कांदा, कढीपत्ता, टोमॅटो, लसूण आणि कोथिंबीर हे सगळं साहित्य आपण घेतलेलं आहे। नंतर आपण तांदूळ आणि डाळ एकत्र छान धुवून घ्यायचं आहे, साफ करून घ्यायचं आहे छानपैकी। तर बघू शकता 4-5 माणसांचा भात होईल एवढं मी साहित्य घेतलेलं आहे। त्याच्यानंतर मी ह्याच्यामध्ये 3 चमचे तेल घालत आहे, कारण खिचडी भातला जरा तेल जास्त असेल तर चांगलं वाटतं। तुम्ही तुपात पण करू शकता, तुपात पण छान टेस्ट येते। मी ह्याच्यामध्ये अजून 1 चमचा तूप घातलेला आहे। शिजून झाल्यानंतर वरून सुद्धा तुम्ही तूप घालू शकता। तर ह्याच्यामध्ये मी आता 2 चमचे जिरा घातलेला आहे। जिरा खूप छान लागतो खिचडी भातमध्ये। तर 2 चमचे जिरा, कढीपत्ता, लसूण हे सर्व साहित्य छान परतून द्यायचं आहे। तर त्याच्यानंतर थोडंसं परतल्यावर आपण त्याच्यात घालणार आहोत हिंग। हिंग नंतरच घालायचं कारण हिंग जळून जातं। तर बघू शकता आता कांदा घालतोय आपण। कांदा सुद्धा थोडासा परतून घ्यायचा आहे छानपैकी। कांदा परतून झाल्यानंतर त्याच्यात आपण घालतोय तेजपत्ता, दालचिनीचा 1 तुकडा आणि आता घालतोय आपण टोमॅटो। टोमॅटो छान नरम होईपर्यंत हलवून घ्यायचं आहे, छान परतून द्यायचं आहे। टोमॅटो शिजल्यानंतर त्याची टेस्ट खूप छान लागते, त्याच्यामुळे ते नरम होईपर्यंत छान परतून घ्यायचं आहे। नंतर आपण सगळे मसाले एकदम घालणार आहोत। मसाले भात सारखा होणार आहे आपला हा भात, खिचडी भात। तुम्हाला तिखट हवं असेल तर तुम्ही लाल मसाला जास्त घाला, नाही तर तुम्ही कमी पण घालू शकता। तर मी त्याच्यात घातले हळद, लाल मसाला, जिरा पावडर, धना पावडर, गरम मसाला हे सर्व साहित्य घालून घेतलेलं आहे। मस्त मसाला हलवून घेतला। त्याच्यामध्ये आपण आता हे धुतलेले तांदूळ घालत आहोत। छान एकजीव होईपर्यंत छान हलवून घ्यायचं आहे। बघू शकता किती छान वाटतं, कलर पण खूप छान आलेला आहे। झणझणीत असा आपला भात होणार आहे, मस्त गरमागरम खायला खूप छान लागतो। तर आपण जेवढे तांदूळ आणि डाळ घेतले आहे त्याच्या डबल त्याच्यात पाणी घालायचं आहे। छान एकजीव करून घ्यायचं आहे। टोपात जर घातला तर आई सांगायची की 1-1.5 पेराभर त्याच्यावर पाणी घाला, म्हणजे भाताच्या वर 1.5 पेरा असं आपण पाणी घालायचं आहे। पेरा म्हणजे आपल्या बोटाचा पेरा। तर तुमच्या चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे। तिखट भात करतोय म्हणून मीठ थोडं जास्त घालत आहे, तर तुमच्या चवीनुसार तुम्ही मीठ घालायचं आहे त्याच्यामध्ये। आता ह्याच्यामध्ये आपण थोडीशी कोथिंबीर कापून घालणार आहोत। छान हलवून घ्यायचं आहे, मसाले एकजीव झाले पाहिजे। तर बघू शकता कोथिंबीर घालून आपण आता कुकरला शिट्ट्या घेणार आहोत। तर 3 शिट्ट्या करून घ्यायचं आहे। तुम्हाला नरम भात पाहिजे असेल तर तुम्ही 4 शिट्ट्या करू शकता। तर बघू शकता आपला गरमागरम भात तयार झालेला आहे, एक साथ कलर आलेला आहे त्याला। आत्ता आपण प्लेटमध्ये काढून घेऊया। खूप छान बघू शकता तुम्ही, अशाच प्रकारे तुम्ही खिचडी भात करून बघा आणि माझा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू।